नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती 2023साठी अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही सिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी अप्लाय केलेला असेल आणि तुम्ही याची एक्झाम दिलेली असेल तर आपल्याला माहीत असेल मित्रांनो, थोड्याच दिवसापूर्वी याचा रिझल्ट देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ऑफिशियल वेबसाईट जी मित्रांनो ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बेची आहे त्या वेबसाईटवरती, आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर एलिजिबल आहात तर तुम्हाला त्यासाठी नोटीस देखील आलेली आहे पुढच्या प्रोसेससाठी. परंतु आता अजून महत्त्वाची तुमचं म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहित असेल की त्यांनी सांगितलं होतं की ह्या काळापुरती तुम्हाला एक आन्सर की पाहता येईल, ज्याच्यामध्ये त्यांनी डेट दिलेली होती की 2 ऑगस्ट 2024 पर्यंत. परंतु मित्रांनो आन्सर की दिसत नव्हती. आता तुमचं लॉग इन होत आहे. तुम्हाला तुमची दुसरी आन्सर की मित्रांनो दोन्हीही पदाची डाउनलोड करता येणार आहे. ही जी लॉग इन लिंक आहे मित्रांनो मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर शेअर देखील केलेली आहे. आणि मित्रांनो कशी डाउनलोड करायची तुमची दुसरी उत्तरपत्रिका ती या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सिपाई हमाल पदासाठी पुढची प्रोसेससाठी पाहू शकता ही नोटीस आलेली आहे थोड्याच वेळापूर्वी, ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट पर्यंत मित्रांनो हे तुम्हाला काम करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे मित्रांनो तुमचा अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले मित्रांनो त्याच्या सांकेतिक छायाप्रतीसह तुम्हाला संबंधित जिल्हा न्यायालयामध्ये जमा करायचं आहे. आणि प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल. म्हणजे तुम्हाला ते पुन्हा परत केलेलं मूळ प्रवेशपत्र आहे तुमचं हॉल तिकीट घ्यायचं आहे. आणि नंतर मग मित्रांनो पुढील तुमची जी असणार आहे स्वच्छता चापल्य चाचणी असणार आहे ती जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती त्याचं नंतर वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे. आता सध्या तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयामध्ये अप्लाय केलेलं आहे तिथं तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. परंतु बऱ्याच उमेदवारांचा प्रॉब्लेम असा होत होता की ही जी वेबसाईट आहे TCSची लॉग इन होत नव्हती. तर मित्रांनो तुमच्यासाठी लॉग इन देखील चालू झालेलं आहे. ही देखील आनंदाची बातमी आहे. ज्यांच्याकडं अर्ज नव्हता, ज्यांच्याकडे अर्ज गहाळ झालेला होता, ज्यांच्याकडे PDF नव्हती, त्यांना आता काय करायचं आहे, इथं लॉग इनवरती क्लिक करायचे बघा, किंवा डायरेक्ट लॉग इनची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. आता बघा तुम्हाला मी सांगतोय तुमचा अर्ज कसा डाउनलोड करायचा आहे आणि तुमची दुसरी आन्सर की कशी डाउनलोड करायची ते तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर बाकीची माहिती मी तुम्हाला पुढे सांगत राहील. बघा लॉग इन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. इथं बघू शकता ॲप्लिकेशन डिटेल्सचं ऑप्शन तुम्हाला आहे. याच्यावरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरतीच क्लिक असेल तुमचं ओपन केल्याबरोबर, ठीक आहे. परंतु तुम्हाला आता अर्ज प्रिंट काढायची आहे आणि तुमची दुसरी आन्सर की डाउनलोड करायची. त्यासाठी काय करायचं आहे, अप्लाय पोस्टचं जे ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं बघा तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे, क्लर्क असेल, पिऊन हमाल असेल, ते इथं तुम्हाला दाखवेल. तुमची एक्झाम कधी झालेली तेही दाखवेल, कुठल्या शिफ्टमध्ये झाली तेही दाखवेल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक आय बटन दिसेल, डोळ्याचं चिन्ह दिसेल. काय करायचे, ज्या पोस्टसाठी तुम्हाला प्रिंट काढायची आहे अर्जाची आणि ज्या पोस्टची उत्तरपत्रिका बघायचे तुम्हाला त्यांनी याच्यावरती क्लिक करायचे, या आय बटनावरती. क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर बघू शकता तुमची पूर्ण ॲप्लिकेशन डिटेल्स ओपन होतील. इथं फोटो असेल, तुमची संपूर्ण माहिती भरलेली इथं तुम्हाला खाली पाहायला भेटेल. मग आता काय करायचं आहे, हाच अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयामध्ये काय करायचं आहे, जमा करायचं मित्रांनो. तर यासाठी काय करायचं, तुम्हाला इथं प्रिंटचं ऑप्शन आहे पहा, इथं प्रिंटवरती क्लिक करून ह्या अर्जाची प्रिंट काढून ठेवायची आहे. आणि ह्याची प्रिंट तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत मित्रांनो काय करायचे, हॉल तिकीट आणि हा अर्ज जो आहे तो जमा करायचा आहे. आता हॉल तिकीटची प्रिंट तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाही, तो हॉल तिकीटचं ऑप्शन नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. हॉल तिकीट तुम्हाला काय करायचे, तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केलेलं बघायचं आहे, किंवा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी प्रिंट आउट काढून ठेवलेली असेल ती पाहिजे, किंवा परीक्षेच्या वेळेस तुम्ही जे हॉल तिकीट घेऊन गेलेले होतात ते जसंच तसं तुम्ही पॅडला लावून आणून ठेवलेलं असेल घरी तर तेही नेलं तरी चालेल, किंवा तुमच्या फोनमध्ये कुठं असेल तर त्याची प्रिंट आउट देखील तुम्हाला घेता येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती बघा. इथं पेमेंट स्लिपची देखील तुम्हाला स्लिप पाहिजे असेल तर इथून भेटणार आहे. आता तुम्हाला उत्तरपत्रिका डाउनलोड करायची, तुमची सेकंड उत्तरपत्रिका सिपाई हमाल आणि लिपिकसाठी. आणि ज्यांचं लिपिक आहे, लिपिकवाल्यांनी देखील हा जो अर्ज नमुना आहे याची प्रिंट आउट काढून ठेवा आत्ताच, कारण की नंतर त्यांना देखील लागणार आहे. त्यानंतर बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे, इथं तुम्हाला दुसरी आन्सर की बघायची असेल तर याच्यावरती तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली बघा इथं तुम्हाला क्लिक हेअर टू जनरेट इट याच्यावरती जे ऑप्शन आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमची आन्सर की ओपन होईल मित्रांनो. या ठिकाणी पार्टिसिपेंट ID, तुमचं नाव, तुमचं सेंटर, शिफ्ट आणि या ठिकाणी विषय वगैरे सर्व आहे. तुमचे फोटो दोन्ही टाईमचे तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये बघा इंग्लिश सेक्शन चालू झाला. इंग्लिश सेक्शनमध्ये पहिला प्रश्न पाहू शकता. आता मित्रांनो इथं पाहू शकता तुम्हाला तुमचा जो ऑब्जेक्शनचे मार्क्स वाढलेले असतील तर ह्या उत्तरपत्रिकेमध्ये ऑब्जेक्शनचे मार्क्स नाही वाढलेलं कुणाचं,
तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, लिहिलेलं आहे इथं बघा, ज्यांचे मार्क्स वाढले त्यांचं कसं असेल बघा. आता पहिलाच क्वेश्चन आहे मित्रांनो या ठिकाणी, याच्यामध्ये बघू शकता, फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इज फाउंड इन क्वेश्चन आन्सर, फुल मार्क्स इज बीइंग अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट्स. बघू शकता मित्रांनो, याचे सर्वांना मार्क्स या ठिकाणी भेटलेले आहेत. या क्वेश्चनचे जिथं जिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्या ऑब्जेक्शनचे मार्क्स भेटलेले असतील तर अशा पद्धतीने लिहून दिले पहा. फुल मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत या क्वेश्चनचे, त्याच्यामुळे इथं तुम्हाला लिहून भेटलेलं आहे. अशा पद्धतीने नोट तुम्हाला त्या प्रश्नाची खाली लिहिलेले पाहायला भेटेल. बघू शकता याचे फुल मार्क्स भेटलेले आहेत ऑब्जेक्शनमध्ये, सर्वांना याचे मार्क्स भेटून जातील त्या शिफ्टमध्ये मित्रांनो. तर अशा पद्धतीने लिहिलेलं पहा. आता जिथं जिथं लिहिलेलं नाही तिथं बघू शकता याच्यामध्ये करेक्ट आन्सर कुठलं या ठिकाणी, तर हे ग्रीन मधलं आहे, हे रेड फुले आहे ते चुकीचं आन्सर आहे. आणि इथं तुम्ही कुठलं ऑप्शन जे आहे सिलेक्ट केलेले ते इथं लिहिलेले पहा. जसं की या ठिकाणी करेक्ट आन्सर 1 नंबरचं आहे, तर इथं ऑप्शन देखील 1 नंबर सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, तर याचे मार्क्स भेटलेले आहेत. तर त्याच्यानंतर खाली बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आहे, जिथं जिथं नोट लिहिलेले तिथं तिथं म्हणायचं की तुम्हाला त्याचे फुल मार्क्स भेटलेले आहेत. आतापर्यंत या उत्तरपत्रिकेमध्ये एकच पाहायला भेटलेलं आहे, एका ठिकाणी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्याची या ठिकाणी नोट बघायला भेटलेली आहे, बाकी कुठेही नाही. जास्त ऑब्जेक्शन आलेले नव्हते मित्रांनो, काही शिफ्टमध्ये आलेले होते तर काही शिफ्टमध्ये या ठिकाणी आलेले नव्हते. ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले त्या शिफ्टमध्ये त्या सर्वांना त्याचे मार्क्स या ठिकाणी भेटलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही तुम्हाला तुमची आन्सर की जी आहे या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे. सर्वांनी डाउनलोड करून घ्या, लिपिकची असेल किंवा पिऊन हमालची असेल त्या सर्वांसाठी. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. तर बघा आता पुढची प्रोसेस काय असणार आहे, जसं की शिपाई हमाल पदाची मित्रांनो प्रोसेस चालू झालेली आहे. आता तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत तुमचे सर्वांचे हॉल तिकीट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तिथं गेल्यानंतरच मित्रांनो सर्वांना समजेल की नेमकी परीक्षा कधी वगैरे होणार आहे, म्हणजे स्किल टेस्ट कधी वगैरे होणार आहे. ते सर्व तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये समजणार आहे किंवा ते सांगतील तुम्हाला. जिल्हा न्यायालयाची वेबसाईट चेक करत राहा, त्याच्यावरती पुढचं तुमचं स्वच्छता चाचपल्या चाचणीचं वेळापत्रक पाहायला भेटेल असं सांगतील. किंवा मित्रांनो जशी प्रत्येक जिल्हा न्यायालयाची आता वेळापत्रक यायला चालू होतील तशी तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती जी आहे ती शेअर केली जाईल आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथेही सर्वात अगोदर तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतात. धन्यवाद.